नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आज दिनांक 19 मार्च रोजी समोर आली आहे. आणि खास करून पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या आपल्या राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. आणि ती म्हणजे की जी आपली पीक विमा योजना आहे, तर या पीक विमा योजनेतून खरीप 2024ची जी नुकसान भरपाई आहे, तर ही नुकसान भरपाई देण्यासाठी जवळपास आपल्या राज्य सरकारने 2197 कोटी रुपयांचा जो निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. आणि राज्य सरकारचा हिस्सा जो आहे तो पीक विमा कंपन्यांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया जी आहे तर सध्या प्रगती पथावर आहे. आणि यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा जे वाटप आहे तर ते 31 मार्च पूर्वीच करण्यात येईल, अशी माहिती आज आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. तर महत्त्वाचा विषय म्हणजे की यावेळी विधिमंडळामध्ये कोकाटे यांनी सांगितलं आहे की 31 मार्चच्या पूर्वी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप जे आहे तर ते करण्यात येईल. आणि राज्य सरकारकडून विम्याचा हप्ता कंपनीला उपलब्ध करून देण्याचं काम जे आहे तर ते सुरू आहे. आणि सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि त्यामुळे वित्त विभागाकडून निधी मंजूर करून घेण्यासाठी वेळ लागेल. परंतु 31 मार्च पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांचं खरीप 2024चा विमा भरपाईची रक्कम जमा करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी कृषी मंत्री कोकाटे यांनी दिली आहे. तर यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राहुल पाटील यांनी मात्र राज्य सरकारवर टीका केली आहे. आणि यावेळी राहुल पाटील म्हणाले की खरीप पीक विमा ऑगस्ट महिन्यात जमा होणं अपेक्षित होतं, पण राज्य सरकारने कंपन्यांना वेळेवर हिस्सा दिला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा विमा जो आहे तो मिळाला नाही, असं यावेळी पाटील यांनी सांगितलं आहे. तसेच पीक विमा कंपन्यांना मंजूर पीक विमाही शेतकऱ्यांना वाटप करत नाहीत आणि बँकाकडून त्यावरील व्याज घेतात, परंतु शेतकऱ्यांना विमा रक्कम देत नाही. याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांनी सुद्धा लक्ष वेधलं आहे. तसंच मित्रांनो, खरीप हंगाम 2024चा पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला नाही आणि पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वेठीस धरलं जात आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रलंबित पीक विमा रकमेवरून विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आला. आणि आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार राजेश विटेकर आणि भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी लक्षवेधी उपस्थित केली. आणि त्यावर उत्तर देताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे जे आहेत तर ते बोलत होते. आणि या दरम्यान राज्यातील खरीप हंगामात शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसला होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पिकाचा मोठा फटका बसला होता. तरी शेतकऱ्यांनी नुकसानीच्या सूचना कंपन्यांना दिल्या होत्या. काही भागात पंचनामे सुद्धा करण्यात आले होते, परंतु शेतकऱ्यांना अद्यापही 2024चा पीक विमा जो आहे तर तो मिळाला नाही. आणि त्यामुळे राज्य सरकार आणि पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप शेतकरी नेते करत आहेत. आणि यावरच आता आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्र्यांनी अतिशय मोठे विधान केलं आहे. आणि ते म्हणजे की येत्या 31 मार्चच्या पूर्वी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करण्यात येईल आणि राज्य सरकारकडून विम्याचा हप्ता कंपनीला उपलब्ध करून देण्याचं काम सुरू आहे. आणि सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि त्यामुळे वित्त विभागाकडून निधी मंजूर करून घेण्यासाठी वेळ लागत आहे. परंतु 31 मार्च पूर्वी राज्यातील सर्व शेतकऱ्यांचं खरीप हंगाम 2024ची विमा भरपाईची रक्कम जी आहे तर ती जमा करण्यात येईल, अशी ग्वाही कृषी मंत्री कोकाटे यांनी दिली आहे. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.